तुम्ही 2-4 वर्ष एका कंपनीमध्ये काम करत असाल, काही जण 10-15 वर्षे एका कंपनीमध्ये लॉयल राहून काम करतात, पण कंपनी तुम्हाला एकाच ईमेल मध्ये काढून टाकते. कंपनी ना तुमची लॉयल्टी पाहते, ना तुम्ही कंपनीसाठी काय गोष्टी केल्या आहेत, कोणते सॅक्रिफायसेस केले आहेत हे पाहते. सरळ एक ईमेल येतो, यू आर नो लॉंगर निडेड आणि फुल स्टॉप. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या जॉब मार्केटमध्ये लॉयल्टीला बिलकुल व्हॅल्यू नाही. ओरॅकलने एका ईमेल मध्ये 30,000 लोकांना काढलं. अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, TCS सारख्या कंपन्यांनी मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात ले ऑफ केला. कारणे प्रत्येकाची वेगळी असतील. काहींना AI वरती इन्व्हेस्ट करायचं, काहींना मोठे डेटा सेंटर्स बांधायचे असतील, पण त्यांचा फोकस क्लिअर आहे, प्रॉफिट. त्याचप्रमाणे तुमचा फोकस तुमच्या करिअरवरती क्लिअर पाहिजे. त्यासाठी रेग्युलर सेल्फ असेसमेंट करा. तुमची व्हॅल्यू वाढते का चेक करा, तुम्ही ग्रो होताय का चेक करा. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की कंपनीला तुमची गरज राहिली नाहीये, त्या ठिकाणी वेट करण्यात काही अर्थ नाही. योग्य डिसिजन घ्या आणि पुढे चाला. राईट टाइमला एक्झिटचा डिसिजन घेणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. आजच्या जॉब मार्केटमध्ये हाच माइंडसेट गरजेचा आहे. व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग रील्ससाठी फॉलो करायला विसरू नका.